तुमच्या आहारात मोड आलेले धान्य समाविष्ट करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. शरीरात ऊर्जा देण्याबरोबरच रोगप्रतिकारशक्ती देखील मजबूत बनत असते. ते तुम्ही तुमच्या नाश्त्यात, सॅलडमध्ये, सूपमध्ये किंवा नाश्त्यात खाऊ शकतात. मोड आलेले कडधान्ये ही पोषक तत्वांच्या खजिना असतात. त्यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. ते पचनक्रिया सुधारण्यास आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करतात. जर तुम्हाला तुमच्या आहारात निरोगी आणि पौष्टिक अन्न समाविष्ट करायचे असेल तर तुमच्या आहारात कडधान्यांचा नक्कीच समावेश करा. कोणते कडधान्य ते पाहूया. मुगाचे मोड आलेले सर्वात जास्त सेवन केले जाणारे अंकुर आहे. ह्यामध्ये अँटीऑक्सिडंट, फायबर आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. ते हलके आणि पचनासाठी सोपे असतात, म्हणून ते सॅलड, सूप, स्टिर फ्राय डिशमध्ये वापरता येतात. अल्फाफा अंकुर लहान आणि नाजूक असतात परंतु त्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि जीवनसत्त्वे अ, क, के भरपूर प्रमाणात आहेत. त्याच्या सौम्य चवीमुळे सॅलड आणि सँडविचमध्ये कुरकुरीत पोत वापरल्यामुळे कुरकुरीत पोत येतो, त्यामुळे ते आणखी चविष्ट बनतात. तसेच हरभरा अंकुरामध्ये प्रथिने, लोह आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. ते ऊर्जा आणि स्नायूंच्या बळकटीसाठी उत्तम असतात. हरभरे कच्चे किंवा भाजून स्नॅक म्हणून खाल्ले जाऊ शकतात. त्यामुळे शरीरात भरपूर पोषण मिळते. तसेच मसूरचे मोड हे प्रथिने, फायबर आणि फोलेटचा उत्तम स्रोत आहे. हे वनस्पती आधारित प्रथिनांचा उत्तम पर्याय आहे, जे सॅलड, करी आणि सूपमध्ये घालता येते. तसेच मेथीच्या दाण्याची चव थोडीशी कडू असते, पण त्यात भरपूर प्रमाणात पौष्टिकता असते. ते रक्तातील साखर नियंत्रित करतात. त्याचबरोबर पचन सुधारण्यास आणि चयापचय क्रिया वाढवण्यास मदत करत असतात. मेथीमध्ये थोडे तीळ आणि लिंबू घालून खाल्ल्याने त्यांना एक उत्तम चव येते. तसेच ब्रोकोली स्प्राउट्समध्ये सल्फोराफेन नावाचा एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट असतो, जो जळजळ कमी करण्यास आणि शरीरात विषमुक्त करण्यास मदत करत असतो. ते कच्चे खाणे अधिक फायदेशीर आहे, म्हणून ते स्मूदी किंवा सॅलडमध्ये समाविष्ट करा. मुळा अंकुरांना तिखट आणि मसालेदार चव असते आणि पोटॅशियम, फोलेट आणि व्हिटॅमिन सी समृद्ध असतात. सॅलड, सँडविच आणि रॅप्सची चव वाढवण्याबरोबरच ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आपण आपल्या आहारामध्ये मोड आलेल्या धान्याचा समावेश करून आपले आरोग्य निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यास मदत होत असते.